नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। सध्या आपण आलो आहोत नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे नाशिक ते उज्जैन। हा फक्त प्रवासात नाही तर 2 ज्योतिर्लिंग देवस्थानांना जोडणारा हा मार्ग आहे। उज्जैनचा महाकालेश्वर आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर। ज्यांना कुणाला नाशिकवरून उज्जैन यायचं असेल किंवा उज्जैनवरून नाशिक जायचं असेल तर स्टार लाईनने नुकतीच नवीन सेवा सुरू केलेली आहे। आज आपण नेहमीच्या प्रवासापेक्षा थोडा वेगळा, थोडा लक्झरी आणि पूर्णपणे कम्फर्टेबल असा प्रीमियम सेगमेंट मधला आपण प्रवास करणार आहोत। ज्यांना लांबचा प्रवास आरामात, शांतपणे आणि सुरक्षितपणे करायचा असेल त्यांच्यासाठी ही बस एकदम परफेक्ट असणार आहे। सगळ्यात जास्त फायदा या बसमध्ये सिनियर सिटीजनला होणार आहे, कारण या बसमध्ये वॉशरूमची सोय केलेली आहे। बसमध्ये नाशिकवरून थेट उज्जैन जाण्यासाठी तर रेल्वे सेवा नाही, त्यामुळे काही पॅसेंजर लोकांना याचा खूप त्रास होतो। त्यामुळे स्टार लाईननी नाशिककरांसाठी मस्तपैकी अशी सर्व्हिस चालू केलेली आहे। तर आजच्या आपल्या प्रवासाच्या सोबती जी बस असणार आहे नाशिकवरून उज्जैन जाण्यासाठी स्टार लाईन अशोक लेलनची फुल्ली एसी लक्झरी बस आणि आपल्या बसचा टायमिंग असणार आहे नाशिकवरून रात्री 8 वाजता। सध्या टायमिंग झालेला आहे 6:45 वाजलेले। अजून आपल्याला बस लागायला 1.25 ते 1 तास बाकी आहे आणि या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 450 ते 500 किलोमीटरचा रेंज मधला हा प्रवास आहे। संपूर्ण रात्र आणि प्रवास। आपल्याला बरेच जणांची कमेंट आली होती की दादा तुम्ही एसटीच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट लक्झरी बसेसचे पण व्हिडिओ तयार करा। बघा आता तुम्ही बोलला मी केलं ना, असं कधी होईल का? आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहे समोर पाहू शकता बिझनेस सेंटर द्वारका आणि या ठिकाणी बरेच ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि आपण ज्या ट्रॅव्हल एजन्सी कडून बुकिंग केलेलं आहे सुलक्षमी ट्रॅव्हल्स, त्या ठिकाणी तुम्हाला थोड्या वेळात दाखवत होते। तुम्हाला जर असेच प्रायव्हेट लक्झरी बसचे व्हिडिओ आवडत असतील ना तर मला कमेंट करून सांगा, आपण त्यावर नवीन सिरीज तयार करायचा प्रयत्न करूया मस्तपैकी। तर मंडळी ज्या ठिकाणी आपण बुकिंग केलेलं आहे ते ऑफिस पाहू शकता तुम्ही, सुलक्षमी ट्रॅव्हल्स। तर असं काहीसा ऑफिस आहे त्यांचा आणि या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन बुकिंग करू शकता। आणि आपण ज्या गाडीचं बुकिंग केलेलं आहे नाशिक ते उज्जैन मार्ग पाहू शकता, वाया सेंधवा, जुलवानिया, इंदोर। स्टार लाईन ट्रॅव्हल 8 वाजताची बस, रात्री ब्रँड न्यू एसी स्लीपर या बसचं आपण बुकिंग केलेलं आहे। या पोस्टरमध्ये तुम्ही बसेसचे रूट पाहू शकता। आपल्या बसच्या आधी बस जाते नाशिक कोटा, वाया इंदोर, उज्जैन, झालवाड, पाटण। खतरनाक रूट आहेत राव, लांब पल्ल्याचे, खूप लांब पल्ल्याचे रूट आहेत। व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। तर या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी आसन वगैरे दिलेले आहे। जर तुम्ही लवकर वगैरे आलात तर इथे तुम्ही बसू शकता, वेट करू शकता। तर आता लोकेशन सांगाल का आम्हाला कुठे आहे? नाशिकमध्ये द्वारका सर्कल सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स म्हणून ऑफिस आहे, मालेगाव सर्व्हिस रोड म्हणून सनफ्लॉवर हॉटेलच्या इथं। तर तुम्हाला कुठलेही इंदोर, उज्जैन, अहमदाबाद, बरोडा, रायपूर, नागपूर कुठलीही बुकिंग करायची असेल तर द्वारका सर्कल सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स इथं तुम्ही येऊ शकता। पिलर नंबर 101च्या अपोजिट सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स म्हणून ऑफिस आहे। आपलं ऑफिसचं नाव आहे सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स, बघू शकता तुम्ही। तर मंडळी आपल्याला बस लागलेले आहे नाशिक द्वारका सर्कल या ठिकाणी 7:45 वाजता बस आली आहे। बस पाहू शकता तुम्ही, स्टार लाईन बस, इथं डिजिटल रोड बोर्ड आहे, अशोक लेलन कंपनीची बस आहे आणि अशा प्रकारची ही प्रीमियम लक्झरी टाइप बस आहे। तर बसचा असा काहीसा एक्सटेरियर आहे। तुम्हाला तर माहिती आहे सुरुवातीला आपण रोड बोर्ड वगैरे सांगतो, आता रोड बोर्ड तर नाही। चला आता बसमध्ये जाऊया आणि आता आपली सीट पकडूया इथे। गाडीची अशी काहीशी केबिन आहे, देवी देवतांचा फोटो वगैरे लावलेले आहेत। कृपया करके ड्रायव्हर से समय ना पूछे वगैरे वगैरे बरेच काय लावलेलं आहे। आणि इथे एक देवार आहे, त्याच्यामध्ये भगवान शंकराचा फोटो वगैरे दिलेला आहे। तुम्हाला थोड्या वेळ गाडीचा इंटेरियर दाखवतो, कारण लोक बोर्डिंग व्हायला लागले तिथे। तर 1 नंबरची आपली स्लीपर सीट आहे, बॅग वगैरे ठेवूया आधी। सुरुवातीला आपली बस कुठे येते? द्वारका सर्कल, त्याच्यानंतर केके कॉलेज आहे, त्याच्यानंतर HL गेट, थोडीशी हिंमत करा। सगळ्यात पहिले द्वारका सर्कल आहे, त्याच्यानंतर केके कॉलेज आहे, त्याच्यानंतर आपला सोगरस फाटा आहे आणि त्याच्यानंतर मग ओझर HL गेटला पुढं गाडी निघून जाते। तेवढे स्टॉप आहे, बाकी आता दादांनी सांगितलंय तुम्हाला की गाडी नाशिकमध्ये कोणकोणत्या बोर्डिंग पॉईंटला थांबणार आहे। जर तुम्हाला नाशिकवरून कोणत्या पॉईंटला जर ही गाडी बोर्डिंग करायची असेल तर तुम्ही या पॉईंटला तुम्ही बोर्डिंग करू शकता। गाडी अक्षरशः फुल पॅक आहेत आणि जे प्रवासी जाणार आहेत लांब पल्ल्यावर ते उज्जैन आणि इंदोरला। तर या बसमध्ये प्रवाशांसाठी काय काय सेवा दिलेली आहे? सर्वप्रथम या बसमध्ये 2x1 ची फुल्ली स्लीपर अरेंजमेंट केलेली आहे, त्यामध्ये अप्पर आणि लोअर बर्थ दिलेले आहे। सगळ्यात शेवटची आहे ना तिथे हॉरिझॉन्टल स्लीपिंग सिस्टम दिलेले आहे, त्या ठिकाणी सिक्युरिटी कॅमेरा आहे, त्याच्या बाजूला फ्रेशनर पण दिलेलं आहे आणि अप्पर बर्थला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लॅडर दिलेली आहे, पाहू शकता स्टीलची लॅडर। या स्टार लाईन बसमध्ये टोटल 36 स्लीपर बेड दिलेले आहे। सुरुवातीला तुम्ही जसं एंटर व्हाल बसमध्ये तर तुमच्या ज्या काही शूज वगैरे असतील ना तर या ठिकाणी ठेवायचे आणि आवाज पण कमी येत असेल तुम्हाला बाहेरच्या पेक्षा। एकदम म्हणजे प्रीमियम क्लास बस आहे। तर या ठिकाणी प्रवाशांसाठी स्टोरेज दिलेला आहे, तुमच्या बॅग वगैरे काय वस्तू असतील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आणि त्याच्या सोबतच तर इथे तुम्ही तुमचे बॉटल ठेवू शकता। त्याच्यावरती एक तुम्हाला हॅमर दिसत असेल ते इमर्जन्सी कंडिशन मध्ये तुम्ही ते वापरू शकता। तर माझ्या पाठीमागे पाहू शकता इथे मस्तपैकी असं कुशन दिलेलं आहे बॅक रेस्टसाठी। चार्जर अडॅप्टर साठी या ठिकाणी चार्जिंग पॉईंट दिलेला आहे, इथं मोबाईल होल्डर आहे, या ठिकाणी तुम्ही मोबाईल अडकून चार्ज करू शकता। ब्लँकेट, पिलो, मॅन्युअल एसी, हेडलॅम्प दिलेला आहे, ते पण ड्युअल टोन मध्ये, एक ब्लू आणि
व्हाईट, विंडो साईडला येल्लो कलरचा कर्टन आणि तुमच्या प्रायव्हसीसाठी डोर दिलेला आहे. तसंच रात्रीच्या बाहेरचं मस्तपैकी असं शांत वातावरणाचं जे दृश्य तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी एक विंडो. तर तुम्हाला आता वॉशरूम दाखवतोय. ड्रायव्हरच्या केबिनला चिटकूनच ही वॉशरूम आहे. तर वॉशरूम पाहू शकता, ओनली युरिनल. तर हे वॉशरूम आहे ते फक्त युरिनल साठी आहे. तर इथे तुम्ही फ्रेश होऊ शकता. तर अशा प्रकारची वॉशरूमची सोय केलेली आहे. मनोज सेन है माझे नाम और रहने वाला इंदौर से है. मला चालल्यांच्या गाडी तर 2-3 महिने झाले का मला तुमच्या 3 नासिकले, इंदौरले, उज्जैनले, राजकोटले, मुंबई, पुणे है तो गाड़ी चल रहा है. अभी तक तो कोई टेंशन नहीं है और 1 नंबर सर्विस दे रहा पैसेंजरों को. कोई टेंशन नहीं आ रही. अभी तक कोई आएगी ना तो वो बोलते हैं भैया ऐसी ऐसी बात है, लेकिन कभी आज तक टेंशन नहीं आई और 1 नंबर रेटिंग आई ऊपर के लिए. सब सुविधा अपनी गाड़ी के अंदर, बैक सीट है, ब्लैंकेट है और दूसरी बात पानी की बाटल दे रहे, सुसु पेपर दे रहे, उसके बाद वॉशरूम दे रहे. वॉशरूम भी साफ सुथरा है, ऐसा नहीं गंदी वाला के बदबू आए. 1 नंबर वॉशरूम भी है अपनी गाड़ी के अंदर. 4 लाईनची गाडी आहे ना, 1 नंबर झाली. बरोबर माझ्या कंडक्टर झाले, माझ्या ड्रायव्हर आहे. माझे मराठी आले की तुम्ही तो सांगता मला. हिंदी में बोलू तो हिंदी में 1 नंबर ड्राइवर है और 1 नंबर स्टाफ है. कभी कोई बात आए ना तो टेंशन नहीं आएंगे आपको. तर मंडळी, सोग्रज फाट्यानंतर आपली बस डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी थांबलेली आहे आणि ते डिझेल भरायचं काम चालू आहे. आणि रात्रीच्या वेळेस बसचा लुक बघा भाई, काय खतरनाक दिसते राव बस. आणि आपल्यासोबत एक बस होती, त्या बसला आपण ओव्हरटेक केलं होतं. समोर पाहू शकता महालक्ष्मी ट्रॅव्हल. सध्या रात्रीचे 9:45 वाजलेले आहेत. वातावरण बघायचं झालं तर एवढी काही थंडी नाही आहे, पण हळूहळू पुढे जाणवलंच आपल्याला. बस तर एकदम जबरदस्त आहे. पण मला एकदा एका बसनं प्रवास करायचा आहे, ते म्हणजे आपली कर्नाटकची मल्टी ॲक्सेल ड्रीम अंबर बस. त्या बसचा आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. बघूया कधी चान्स होतोय. जर तुमचा सपोर्ट चांगला भेटला तर करूया आपण तो पण ब्लॉग. अरे बाई, काय प्रकार आहे जिओचा पेट्रोल पंप आहे. 104 रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे आणि डिझेलचा बघायचं झालं तर 89.5. तर मंडळी, आपली गाडी रात्रीच्या जेवणासाठी थांबलेले आहे सोनगीरमध्ये. सध्या जो टायमिंग झालेला आहे तो रात्रीचे 12:15 झालेले आहेत. हा, आणि वातावरण पाहू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त अशी थंडी पसरली आहे ना. म्हणजे बसच्या बाहेर जसं मी आलो ना, इतकी जबरदस्त थंडी टोचायला लागली. बसमध्ये एवढी काही थंडी वाजत नाही, पण बसच्या आतमध्ये एकदम गरम. आणि या ठिकाणी गाड्या पहा तुम्ही, वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्या आलेल्या आहेत. आणि इथे पण गाडी आहेत, ह्याच्या पाठी मग आपली गाडी आहे. अरे बाय, जबरदस्त थंडी आहे. ज्यावेळेस आपली गाडी पेट्रोल पंपावर थांबली होती ना, एवढी काही थंडी नव्हती. पण आता जसं गाडीतनं बाहेर पडलो ना, आता आपण सोनगीरमध्ये, इथे भयानक अशी थंडी आहे. कान अक्षरशः गारटले ते. आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय, हॉटेल न्यू विशाल, या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो आहे. तर जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. आणि आपण ज्या हायवेच्या कडेला उभा आहे, तो हायवे तुम्हाला माहीत असेल, पाठीमागं पाहू शकता नॅशनल हायवे 03, म्हणजेच मुंबई आग्रा नॅशनल हायवे. या हायवेवरनं आपण शेवटपर्यंत प्रवास करणार आहे, थेट उज्जैन. सगळ्या बसेस हळूहळू गेलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपली जी बस पाठीमागे राहिली ते पाहू शकता इथे थांबलेली आहे. आणि या ठिकाणच्या बाथरूमची व्यवस्था वगैरे केलेली आहे. मला आता इथून उज्जैनचं डिस्टन्स बघायचं होतं, पण इथं काही नेटच चालणार. आता प्रॉपर सोनगीरमध्ये गेल्यावर बघूया आपण टोटल किती किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे. अजून आपल्याला किती किलोमीटरचं अंतर आपल्याला पुढे जाऊन कव्हर करायचं आहे ते बघूया. नाशिकपासून सोनगीरपर्यंत आपण जवळपास 180 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे. आता सोनगीरपासून उज्जैनचं अंतर कव्हर करायला आपल्याला जवळपास 300 किलोमीटर गाठायचं आहे. तर दादा, यहाँ से कहाँ जाएगी गाड़ी अभी? आज सिरपुर के बाद सिंधवा, जुलमानिया, खलघाट, धामनोद होते हुए सीधे इंदौर निकलेगी भैया गाड़ी.
सीधा इंदोर हाँ। इंदोर से इंदौर से उज्जैन 50 किलोमीटर इंदौर से. तर गाडीला जास्त काही स्टॉप नाही, डायरेक्ट गाडी नॉन स्टॉप आहे. त्यामुळे कधी जर्नी कंप्लीट होईल ना कळणारच नाही तुम्हाला. तुम्ही जर हा प्रवास केला ना तुम्ही आरामात झोपून उद्या सकाळी पोहोचू शकता इंदोर किंवा उज्जैन. डायरेक्ट नाशिकवरून जशी निघाली गाडी बाकीचे नाशिकचे बोर्डिंग पॉईंट घेत थेट गाडी जाणार इंदोर, त्याच्यानंतर उज्जैन, असे मेन 2 स्टॉप घेणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आपला जर्नी एंड होते. नाशिकपासून जवळपास 420 किलोमीटर अंतर गाठत 10 तासांमध्ये आपली बस पोहोचलेली आहे इंदोरला. पाहू शकता पाठीमागे रेडिसन टॉवर इथे थांबलेले. रेडिसन टॉवर का रेडिसन असं काहीतरी इथे पॉईंट आहे, त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे आणि सर्व प्रवासी इथे उतरलेले आहेत. जाऊया आता. आणि या ठिकाणी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर 6:05. बस ज्यावेळेस एंटर झाली ना इंदोरमध्ये त्यावेळेस 5:20 झाले आणि 40 मिनटं इंदोरमध्येच गेली, कारण इंदोर सिटी खूप मोठी आहे. रेडिसन टॉवर विजयनगर असं काहीतरी पॉईंट आहे, त्या ठिकाणी लास्ट स्टॉप आहे इंदोरमधला ड्रॉपिंग पॉईंट. आता ह्याच्यानंतर गाडी आपली उज्जैनला जाणार आहे. उज्जैनचं अंतर बघायचं झालं इथून तर 60 किलोमीटरच्या अंतरावर उज्जैन आहे. आता बघूया उज्जैनला आपली किती वाजता पोहोचते. 7:30चा आपला ऑफिशियल टायमिंग आहे हे गाडी पोहोचण्याचा उज्जैनमध्ये. नाशिकपासून सुरू झालेला प्रवास इंदोरपर्यंत कसा संपला काही कळलं नाही, कारण आता थंडीच्या महिन्यात रात्र छोटी आणि दिवस मोठा झाला आहे. इंदौर में भी यार राजनगर से होते हुए सीधे रिंग रोड होते हुए विजयनगर रेडिसन तीन इमली की ओर आती है गाड़ी. सीधे इधर से छिपरा बाईपास होते हुए निकल जाती है उज्जैन के लिए. उज्जैन नानाखेड़ा बस स्टॉप, उज्जैन का लास्ट स्टॉप वही है, पिकअप पॉइंट भी वही है, ड्रॉप पॉइंट भी वही है. आता दादांनी तुम्हाला सांगितलं असेल इंदोरमध्ये कोणत्या कोणत्या पॉईंटला आपली गाडी थांबते आणि उज्जैनला पुढे कुठे कुठे गाडी थांबणार आहे त्याची सर्व डिटेल तुम्हाला दिलेली आहे.
फायनली मंडळी आपण पोहोचलोय महाकाल नगरी उज्जैन. बरोबर या ठिकाणी आपली बस जी पोहोचली ऑन टाइम 7:23. तर इथे प्रायव्हेट लक्झरी गाड्यांचे बस स्टँड आहे आणि एमपीच्या ज्या गाड्या आहेत एमपी स्टेटच्या त्या पलीकडच्या साईडला. आणि हा जो पूर्ण एरिया आहे ना तो नानाखेडा बस स्टँडमध्येच येतोय. आता आपली बस या ठिकाणी दिवसा मुक्कामी थांबलेली आहे. आता ही जी बस जाणार ती नाशिक न जाता अहमदाबाद म्हणजे उज्जैन ते अहमदाबाद असा रूट आहे या गाडीचा. ह्याच्यानंतर नाईटची बस. आपला जो प्रवास झालेला आहे नाशिकवरून जवळपास 500 किलोमीटर अंतर गाठत 11.5 तासांमध्ये आपली बस उज्जैन बस स्टँडला म्हणजे नानाखेडा बस स्टँडला पोहोचलेली आहे. जर तुम्ही या बसनं नाशिकवरून उज्जैन आलात तर इथून तुम्हाला महाकालेश्वरचं दर्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी शेअरिंग ऑटो वगैरे आहेत. हे तुम्हाला सोडतील थेट मंदिराच्या पायथ्याशी. तर आपण आता महाकालेश्वरचं मस्तपैकी असं दर्शन घेणार आहे. आय थिंक मला वाटतं मी 3 वेळा दर्शन घेतलं असेल याचं आणि आत्ता माझी 3री का 4थी वेळ आहे माहीत नाही, पण इथं माझं कंटिन्यू प्रवास असतोय. चला आता मस्तपैकी आपण ड्रायव्हर दादांची इथं भेट घेऊया. तर दादांनी रातभर गाडी चालवलेली आहे सिंगल क्रू नाशिक ते उज्जैन, ते पण 500 किलोमीटर. आता हे ड्रायव्हर इथे रेस्ट करून परत हीच गाडी घेऊन जाणार ते थेट उज्जैन ते अहमदाबाद. हाँ, मेरा नाम राहुल कुमार है. मैंने ये गाड़ी चलाया है 4-5 साल से चला रहा हूँ. बहुत सही अपना, इसमें कोई टेंशन की बात नहीं है. पहले उधर वापी मुंबई भी चले थे. अभी है अहमदाबाद से उज्जैन, उज्जैन से नासिक. सिंगल ड्राइवर रहते हैं और अंदर सब सुविधा, बाथरूम, पानी बोतल, कोई चीज़ की कमी नहीं है इधर. केवल स्टार लाइन का गाड़ी है, 4 गाड़ी चल रहा है इधर, नॉन स्टॉप चलती है गाड़ी, सब सुविधा मिलती है. अभी वो भी स्टार लाइन आएगी, वो यहाँ से 7:30 के लिए निकलेगी, वो भी नासिक जाएगी और अहमदाबाद से आएगी और ये अहमदाबाद के लिए निकलेगी. चलो दादा आपसे मिलके अच्छा लगा. बहुत अच्छी गाड़ी चल रही. हाँ मतलब रात को आपने भी देखा है गाड़ी चलाना, एक्सपीरियंस में कोई बहुत अच्छा बहुत अच्छा. तो अच्छा लगा. देखते हैं अभी कभी आना हुआ तो फिर से एक बार ट्रैवल करेंगे आपके साथ. देखते हैं पब्लिक का क्या रिस्पॉन्स रहता है. अगर रिस्पॉन्स अच्छा मिला तो करेंगे और भी. अच्छा लगेंगे ना आपसे मिलके अभी दोबारा भी. जरूर जरूर जरूर. आता आपण रिक्षा वगैरे करून जाणार, महाकालचं दर्शन घेणार आणि थेट आपला परतीचा प्रवास इंदोरच्या दिशेने असणार आहे. आणि जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल, जर तुम्हाला या गाडीनं नाशिकवरून उज्जैन यायचं असेल ना, ही बस एकदम कम्फर्टेबल आहे. तुम्ही आरामात झोपून या बसमध्ये प्रवास करून थेट उज्जैनला पोहोचू शकता आरामात. सकाळच्या टायमिंगला तुमचं दर्शन होऊन जाईल महाकालचं. तर स्टार लाईनची ही बस आहे आणि अशा प्रकारे ही सेवा देत आहे प्रवाशांसाठी. जर तुम्हाला उज्जैनवरून नाशिक जायचं असेल तर रात्री 7:30ची बस आहे, जशी आपल्याला नाशिकवरून 8ची बस लागली तशी. हा पण हीच बस रिटर्न नाही, कारण ही बस जाणार अहमदाबादला आणि अहमदाबादवरून जी बस येणार आहे तीच बस आज उज्जैन नाशिक करणार आहे. तर असा काहीसा रूट चालतो गाडीचा. नाशिक उज्जैन, उज्जैन अहमदाबाद, अहमदाबाद उज्जैन आणि उज्जैन नाशिक. दिवसाढवळ्या बसच्या बाहेरचा एक्सटेरियर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे बस दिसते. एकदम जबरदस्त अशी सर्व्हिस आहे. मजा आली. आपली बस 7:30ला पोहोचली होती. त्याच्या अर्ध्या तासानं अजून एक बस आलेली आहे अहमदाबादवरून उज्जैन. या ठिकाणी मस्तपैकी अशी स्टार लाईनची ब्रँडिंग आहे. वरती हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे आणि बॅक साईडचा असा काहीसा लुक आहे. ही पण गाडी इथे दिवसा मुक्कामी थांबणार आहे. दोन्ही बस सेम आहेत, पण जी बॉडी आहे ना ती अहमदाबादवरून बनवलेली आहे आणि दुसरी जोधपूर राजस्थानमध्ये बनवलेली बॉडी आहे येल्लोवाली. तर ड्रायव्हर दादांबरोबर मस्तपैकी आपण सकाळचा नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर जाऊया आपण महाकालच्या दर्शनासाठी. बोला हर हर महादेव. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. फायनली मंडळी आपलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. आणि इथून जर तुम्हाला दुसऱ्या ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं असेल तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. नाशिकवरून तुम्हाला दर अर्ध्या तासाला त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी बसेस मिळतात. तर या 2 ज्योतिर्लिंग देवस्थानात जोडणारा हा मार्ग आहे आणि त्याचा असा काहीसा प्रवास. आणि त्यातमध्ये बस सर्व्हिस तर 1 नंबर होती. जर तुम्हाला यायचं असेल, जायचं असेल, त्यासाठी पण स्टार लाईन बसने सुद्धा चांगली सेवा दिलेली आहे. तर मंडळी तुम्हाला स्टार लाईन बसने बुकिंग करून प्रवास करायचा असेल नाशिक उज्जैन, उज्जैन नाशिक, तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, बुकिंग करू शकता. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं असेल, हे आहे इंदोरचं बस स्टँड. उज्जैनवरून थेट मला बस लागली इंदोरसाठी
त्यामुळे आज इंदोरला आलो आहे आणि आज आपला इंदोरमध्ये स्टे असणार आहे आणि उद्या सकाळी आपला जो जर्नी असणार आहे तो इंदोरवरून असणार आहे. चला मंडळी, हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. fearless.